शेतकरी मित्रांनो, काल दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर नेमकं हे अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तसेच तो मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा थोडक्यात जाणून घेऊयात। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांना राज्य सरकारने बोनस जाहीर केलेला आहे। तर या संबंधीचा मंत्रिमंडळ निर्णय काल दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। याबद्दल मंत्रिमंडळाने यास मान्यता दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 26 फेब्रुवारी 2024 रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो, धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यासाठी जी कार्यपद्धती आहे ती कशा प्रकारे असेल ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहूयात। शेतकऱ्यांना धान विक्री केली असो वा नसो, धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे खातरजमा करून जमिनीच्या 7-12 उतार्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुदेय राहील। धान उत्पादक हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या 2 अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असावा। प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही। ई पीक पाहणी ॲपद्वारे संकलित माहितीच्या आधारे 7-12 उतार्यावरील धान लागवडीच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर अनुदान निश्चित करण्यात येईल। एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत त्यास प्रोत्साहनपर अनुदान देय राहील। तर मित्रांनो, अशा प्रकारे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। त्या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।